नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला म्हणते, मी त्या दिवशीच ठरवलं की आपण गाडी शिकायची नाही म्हणजे नाही. माझ्याकडनं कोणाला ठोकलं गेलं तर काय भावत जाईल ते. पार्थ म्हणतो, असा विचार जर मी श्रीखंड बनवताना केला असता तर मी किचनमध्ये जाणार नाही. गेल्यानंतर भडका झाला तर मला बनवता आलं असतं का श्रीखंडपुरी? त्या दिवशी हॉकी स्टिकचा वार जर तुम्ही नसता घेतला, मला डोक्याला लागलं असतं तर तुम्हाला गाडी चालवता आली असती तर तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेला असतात ना तेव्हाच. मला गाडी चालवता नाही आली म्हणजे तुम्ही मला नेऊ शकणार नाही आणि तिथंच मी मेलो असतो तर. बोलल्यानंतर तर काव्या एवढी चिडते, 60 कॅन देते पार्थची एक ठेवून. पण आपल्याला तो सीन बघून हसू येतं हां प्रेक्षकांना. पार्थ त्यांना खूप आश्चर्याने बघत असतो काव्याकडे की एवढं जोरात का मारलं असेल. काव्या म्हणते, अहो देशमुख, मी नेलं असतं ना बरोबर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये. पार्थ म्हणतो, मग आता शिकायलाच पाहिजे तुम्ही गाडी. तेव्हा काव्य तयार होते आणि म्हणते, ठीक आहे, मी एकटी नाही शिकणार, पण मग तुम्ही शिकवाल ना मला गाडी. कसं आहे, माझ्याकडनं चूक झाली तर ती कोणावर ढकलणार ना मी. पार्थ म्हणतो, मी आहे ना, मी आहे. काव्य म्हणते, मला सांग, तुम्ही कसे शिकलात गाडी. तेव्हा पार्थ सांगतो, ते काय आपल्याला ऐकवलं नाही आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचं टायटल सॉन्ग त्यांनी सुरू केलं आहे. दुसरीकडे जीवाने लहान बाळाचा गेटअप केलेला असतो, म्हणजेच भरपूर पावडर लावलेली असते, गालावर काजळ पण लावलेली असते आणि तोंडामध्ये अंगठा घालून बाळ जसे करतात ना तसा करत असतो. नंदिनीला तर खूप हसू येतं त्याच्याकडे बघून. नंदिनी हात खाली करते तर जीवा रडण्याचं नाटक करतो, गालावर किस पाहिजे असा इशारा करतो. त्यानंतर नंदिनी करते पण दुसऱ्या गालावर. तेव्हा नंदिनी फटका देते ठेवून, परत त्याला जवळ घेते. तर दुसरीकडे रम्या छान तयार झालेली असते. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं एवढं सकाळी सकाळी तयार होऊन कुठे चालली आहे. तेव्हा रम्या सांगते, पार्थचा मेसेज आला होता, मला ऑफिसला जायला उशीर होणार आहे म्हणून मला लवकर जायला लावलं आहे. तेव्हा वसू आत्या म्हणतात, पार्थ कुठे गेला आहे, तुला मग काही सांगितलं का त्याने. हो, तुला कसं सांगणार ना, तो आता सगळं काही काव्याला सांगतो. तेव्हा रम्या म्हणते, पण त्याच्या तात्पुरत्या बायकोने मला सांगितलं आहे ना, तो का उशीर येणार आहे. पार्थ आज काव्याला गाडी शिकवायला जाणार आहे, त्यामुळे त्याला उशीर होणार आहे. तर वसू आत्या म्हणतात, हे मला आवडलं हां, तात्पुरती बायको, छान टायटल दिलं आहे तू. त्या दोघीही खूप हसतात. तर वसू आत्या म्हणतात, ठीक आहे, मी नाश्ता करण्यासाठी खाली जाते, तू पण खाली आहे. तर तिथून निघून जातात. रम्याला विजयचा मेसेज येतो, हे गॉर्जियस, गुड मॉर्निंग. मला तर काही लक्षात येत नाही कोण असेल. ती परत मेसेज पाठवते, हू इज दिस. तिकडून व्हॉईस मेसेज येतो, मिसेस मटकरी, माझा नंबर अजून सेव्ह केला नाही तुम्ही. तेव्हा रम्याच्या लक्षात येतं की विजयने मेसेज पाठवला होता. तर रम्या परत व्हॉईस मेसेज पाठवते, सॉरी, मी घाईत होते ना, बघितलं नाही. मिस्टर मतकरी, गुड मॉर्निंग. नंतर म्हणते, मिसेस मतकरी, माय फूट. मी तर फक्त मिसेस देशमुख होणार, मिसेस रम्या पार्थ देशमुख. वसू आत्या नाश्ता करण्यासाठी खाली आलेल्या असतात, पण त्यांना टेबलवर पण काही नाश्ता दिसत नाही आणि किचनमध्ये पण नाही. तेव्हा त्या मिथून काकांना विचारतात, अरे मालिनीला कुठे बघितलं आहे का, आणि काव्या नंदिनी पण नाही दिसत आहे, नाश्त्याचं काय आहे, काही माहिती आहे का तुला. तेव्हा मिथून काका म्हणतात, मला तर नाश्त्याचं काही माहीत नाही, पण तुम्ही कलिंगड खाणार आहात का, थंड आहे, मस्त आहे. वसू आत्या म्हणतात, मी काय म्हटली, मला नाश्ता हवा आहे, कलिंगड नाही. तेव्हा वसू आत्या म्हणतात, तू कधी बघितलं आहे मला किचनमध्ये काम करताना, मी कशाला बनू. पार्थ काव्याला कारजवळ घेऊन आलेला असतो, पण काव्याची काही हिंमत होत नाही कारमध्ये बसणे. तेव्हा पार्थ स्वतःच बसवतो काव्याला कारमध्ये. बसल्यानंतर तो सगळी माहिती सांगतो. आधी सीट बेल्ट लावायला लावतो. तो काव्याजवळ येतो आणि किस करतो गालावर. तेव्हा काव्या चिडते, हे करण्यासाठी आणलं का तुम्ही मला. पार्थ म्हणतो, अहो तुमचा गालमध्ये आला म्हणून, बाकी मी स्वतः काही नाही केलं आहे. का ना प्रेक्षकांना, असा गालमध्ये येतो का बरं, आपण जवळ जातो की गालमध्ये येतो. असो, पण आजचा एपिसोड बघताना मजा खूप येते हां प्रेक्षकांना. देशमुखांच्या घरी वसू आत्या आणि मिथून काका दोघंही कलिंगड खातात. त्याच वेळेला तिथे मालिनी काकू येतात, पण मग त्यांची तब्येत काही बरी नसते, त्यांना चक्कर येत असते. त्याच वेळेला तिथे जीवा आणि नंदिनी तेही येतात. जीवाचं लक्ष जातं आणि मालिनी काकू पडणार, त्याच वेळेला जीवा त्यांना सावरतो. तर वसू आत्या पण उठतात, अगं मालिनी काय झालं तुला, बस बरं इथे. खुर्चीवर बसवल्यानंतर वसू आत्या पाणी देतात आणि नंदिनीची तर चांगली हजेरीच घेतात. तू ग नंदिनी, कुठे गेली होती हुंडारायला, बघितलं ना तुझ्या सासूची अवस्था कशी आहे, ती काव्या पण घरात नाही. नंदिनी सॉरी म्हणते. तर जीवा म्हणतो, तू सॉरी कशाला बोलते, तुला हे काय माहिती होतं का असं आईला चक्कर येणार आहे आणि असं काही होईल. तर नंदिनी म्हणते, अहो मी आधी नाश्ता बनवून जायला पाहिजे होतं ना, माझं पण चुकलंच, पण काव्या पण घरात नाही आहे का. त्याच वेळेला मिथून काका मालिनी काकूंसाठी सरबत घेऊन येतात. काय वसुताई,
इथे वेळ काय आणि तुम्ही काय चर्चासत्र सुरू केलं आहे. सोबत पिल्यानंतर मालिनी काकूंना थोडं बरं वाटतं. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते, पुन्हा एकदा मला सांगाल तर पार्थ परत एकदा सांगतो आणि आता मी तुम्हाला विचारेल कशाला काय म्हणतात ते. तर काव्या मनातच बोलत असते, आता हे काय माझी परीक्षा घेणार आहे का, परीक्षा घ्यायची वेळ काही. पार्थने विचारलेले सगळ्या गोष्टी काव्याबरोबर सांगते. तर पार्थ फर्स्ट गिअर टाकायला लावतो क्लच दाबून. काव्या फर्स्ट गिअर टाकते त्याच वेळेला गाणं सुरू होतं, नशिबाने थट्टा आज मांडली. आणि ऐकल्यानंतर तर काव्या डोक्याला हात लावून बसते. तर पार्थला पण खूप हसू येतं. तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते आणि त्याला फटके देते. तर दुसरीकडे मालिनी काकू त्यांच्या रूममध्ये असतात आणि जीवा त्यांना सांगतो की नंदिनीला असं वाटलं की वजन वाढल्यानंतर मी तिला सोडून देईल. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, असं कसं वाटलं नंदिनीला, तुम्ही पण आहे ना चेष्टेत पण तिला असं काही बोलत जाऊ नका रे. तर जीवा म्हणतो, अगं मी कुठे चेष्टा केली तिची, मी तर उलट तिला समजून सांगितलं, मी स्वतःच तिला जॉगिंगला पण घेऊन गेलो ना. पुढं तिथे नंदिनी येते आणि ती मालिनी काकूंना म्हणते, अहो आई तुम्ही काहीच खाल्लं नाही, मी उपमा पण बनवला आहे, वसू आत्या आणि मिथुन काकांनी खाल्ला पण, तुम्ही हे संपवा बरं आधी. आणि जीवाला म्हणते, तुमचे अंडे उकडून ठेवलेले, जा बरं तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा जीवा म्हणतो, तू काय खाल्लंस. तर नंदिनी म्हणते, मी बघेल नंतर काहीतरी. तर जीवा म्हणतो, वाटलंच, हां मी आत्ता तुमच्या दोघींसाठी ज्यूस घेऊन येतो आणि अंडे पण आपण दोघांनी खाऊया. जीवा तिथून निघून जातो आणि मालिनी काकू कलिंगड नंदिनीला पण खाऊ घालतात. खाई ग, एवढ्याने काही वजन नाही वाढणार तुझं. आपण बायका आहे ना, स्वतःच्या फिटनेसकडे लक्षच देत नाही. घर आणि स्वतःच्या फिटनेसमध्ये बायका आहे ना घरालाच निवडतात. घरातल्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर मिळायला पाहिजे, मग स्वतःला वेळ जरी भेटला नाही तरी चालेल. तुला एक सांगू, मी जेव्हा सून म्हणून इथे आली ना तेव्हा सासूबाई खूप चांगल्या होत्या, पण त्या दुसऱ्यांचा विचार जास्त करायच्या. कोणी काय म्हणेल, हे चांगलं वाटेल का, तर मी पण त्यांच्या म्हणण्यानुसारच राहिले. पण मी तेव्हाच ठरवलं होतं की मी जेव्हा सासू होईल, मला सुना येतील, त्या स्वतंत्रपणे राहतील, त्यांच्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण करतील, घर संसार आणि स्वतःमध्ये आधी स्वतःला निवडतील. त्याच वेळेला तिथे जीवा येत कलिंगडचं ज्यूस घेऊन आणि दोघींना पण देतो आणि जे कलिंगडचे पीस असतात ते स्वतः खातो. मालिनी काकू म्हणतात, अरे मी कलिंगड खाते ना, ज्यूस तू पी. तर जीवा काही ऐकत नाही, हे सोपं जाईल, मी खातो ना कलिंगड. मालिनी काकू नंदिनीला म्हणतात, पी पी. नंदिनी हो म्हणते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रम्या काव्याला सांगत असते, आग पाणी आणि गाडी याच्याबरोबर खेळूच नाही माणसाने. तर काव्य अजून घाबरते. तर दुसरीकडे पार्थ काव्याला गाडी शिकवत असतो. त्याच वेळेला काही मुलं समोर आडवी येतात. काव्या उतरते आणि म्हणते, अरे असं चालू गाडीच्या समोर कोणी येतं का. त्यातलाच एक मुलगा म्हणतो, याच्या गुडघ्याला लागलं आहे म्हणून आम्ही गाडी अडवली, तुम्ही सोडता का आम्हाला. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही गाडी चालवता का. त्यातला एक मुलगा म्हणतो, नको नको, बायकांना सगळे कामं जमतात पण गाडी चालवता येत नाही. काव्याला तर खूप राग येतो आणि ती म्हणते, तुम्ही सगळे बापे माणसं आता मागे बसायचे आणि ही बाईच गाडी चालवणार आहे. काव्या गाडी स्टार्ट करते. उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे काव्या कशी गाडी चालवते ते. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.